श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. येत्या 15 फेब्रुवारीला म्हणजेच रविवारी आलेली आहे महाशिवरात्र. महाशिवरात्र म्हणजेच शिवाची महान रात्र आणि ही महान शिवरात्र एवढी महत्त्वाची आहे की तिचा वापर आपण कसा करून घेतला पाहिजे हीच माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर पहा, ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीला सर्वात अधिक आध्यात्मिक महत्त्व आहे. या महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाची स्थिती अशी असते की मनुष्यात नैसर्गिक ऊर्जेचा उद्रेक होतो आणि या महाशिवरात्रीच्या दिवशी निसर्ग व्यक्तीला त्याच्या आध्यात्मिक शिखरावर चढवत असतो. आणि म्हणून आपल्या सर्वांसाठी महाशिवरात्र ही अतिशय महत्त्वाची तिथी आहे. या महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता, म्हणून हे एक पवित्र मिलन उत्सव सुद्धा आहे. या महाशिवरात्रीच्या दिवशी आध्यात्मिक साधना आणि ध्यान करणे हे अतिशय शुभ मानले जाते. त्यामुळे भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि ज्यामुळे आत्मिक शांती आणि नकारात्मकतेचा नाश होतो. मंडळी, महाशिवरात्र ही अंधार आणि अज्ञानावर विजय मिळवून देणारी रात्र मानली जाते. धार्मिक मान्यतेनुसार भगवान शिव याच दिवशी लिंग रूपाने पहिल्यांदा प्रकट झाले होते आणि म्हणून या महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत करून शिवलिंगाची पूजा केली जाते. या दिवशी उपवास आणि जागरण केल्याने व्यक्तीला सुख समृद्धी मिळते आणि पापमुक्ती होऊन मोक्ष प्राप्त होतो, असे आपल्या पुराणांमध्ये सांगितले आहे. या महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीवर शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असते आणि म्हणून या दिवशी आपण व्रत करून महादेवांची पूजा केली तर आपल्या जीवनातील सर्व समस्या या दूर होतात. परंतु या महाशिवरात्रीच्या दिवशी काही नियमांचं पालन करणं सुद्धा खूप महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी आपण काही महत्त्वाचे नियम पाळले तरच आपल्याला या महाशिवरात्रीचं पुण्य फळ जे आहे तर ते मिळत असतं. आणि म्हणून यंदा महिलांनी महाशिवरात्रीला घरात अवश्य पाळा हे नियम. या दिवशी चुकूनही या एका रंगाची साडी ही आपल्याला चुकूनही घालायची नाही. तसेच या 3 स्त्रियांनी चुकूनही या दिवशी व्रत करू नका. 99% स्त्रियांना माहीत नाही, तर तुम्हाला याचा आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. लक्ष्मी साथ सोडून जाईल आणि घरात गरिबी दरिद्रता येईल. तुमच्या मागे संकट अडचणी सुरू होतील. तसेच या महाशिवरात्रीला पूजा सकाळी करावी की संध्याकाळी अशी ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा. तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही महत्त्वाचे नियम सांगणार आहे तर हे नियम घरातील प्रत्येक स्त्रियांनी पाळायचे आहेत. जर या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही या नियमांचे पालन केले तर नक्कीच महाशिवरात्रीचं संपूर्ण फळ तुम्हाला प्राप्त होईल. ज्या दिवशी भगवान महादेव आणि माता पार्वतीचा विवाह सोहळा पार पडला तो दिवस म्हणजे महाशिवरात्री आणि हाच दिवस आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र व महादेवाच्या व्रतपूजनासाठी महत्त्वाचा मानला जातो. जो व्यक्ती पूर्ण समर्पणाने विधिवत महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची पूजा करतो व व्रत करून मनोकामना मागतो त्या भक्ताची त्या व्यक्तीची प्रत्येक इच्छा महादेव नक्कीच पूर्ण करतात, अशी धार्मिक मान्यता आहे. सर्व शिवभक्तांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की महाशिवरात्रीचा उपवास तुम्हाला असेल तर सकाळी लवकर उठा आणि गरम पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे. त्यामुळे शरीराची अशुद्धी जी आहे तर ती दूर होईल. स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावे. स्वच्छ कपडे म्हणजे कुठेही फाटलेले किंवा मळलेले असे कपडे या दिवशी परिधान करू नये. असे सांगितले जाते या दिवशी आपलं मन स्वच्छ राहण्यासाठी या व्रताचं संपूर्ण फळ मिळावं यासाठी आपल्याला स्वच्छ शुभ्र वस्त्र जरूर घाला.
आता या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे चुकूनही घालू नये किंवा स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी चुकूनही घालू नये. तर पहा, या दिवशी रंगाची साडी किंवा पुरुषांनी रंगाचे कपडे हे चुकूनही घालू नका. भगवान शंकराला काळे कपडे हे अजिबात आवडत नाही. यामुळे जर या दिवशी काही व्रत करणार असेल, महादेवाची पूजा करणार असेल, तर चुकूनही तुम्ही रंगांचे कपडे जे आहेत तर ते परिधान करू नका. जर आपण या दिवशी रंगांचे कपडे परिधान केले तर त्यामुळे दुर्भाग्य येते, धनहानी आणि आजारी होण्याची खूप जास्त शक्यता असते. त्यामुळे पुरुषांनी, महिलांनी तसेच घरातील मुलांनी या दिवशी चुकून सुद्धा रंगांचे कपडे परिधान करू नका. जरी तुमच्या घरात लहान मुलं असेल, ते व्रत करणार नसेल, तर त्यांना सुद्धा तुम्ही रंगांचे कपडे जे आहेत तर ते तुम्ही परिधान करू नका. त्याऐवजी तुम्ही या दिवशी शक्य असेल तर पांढरे शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करा. स्त्रियांनी सुद्धा पांढऱ्या रंगाच्या साड्या परिधान केल्या तरी सुद्धा चालणार आहे. पूर्ण पांढरे वस्त्र तुम्ही परिधान करू नका. म्हणजेच काय, पूर्ण ब्लाऊज तुमचा पांढऱ्या रंगाचा आहे, साडीसुद्धा पांढऱ्या रंगाची आहे, त्यावर कुठल्याही लाल पिवळ्या रंगाची डिझाईन नसेल तर अशा साड्यासुद्धा तुम्हाला घालायच्या नाहीत. पांढरे वस्त्र तुम्ही परिधान करणार असेल तर त्यावरती लाल रंगाचे, पिवळ्या रंगाचे जी काही डिझाईन असेल तर ती असायला हवी. तर असे पांढरे वस्त्र तुम्ही परिधान करू शकता. त्या व्यतिरिक्त तुम्ही इतर लाल, पिवळा, हिरवा जे कोणते रंग आहेत तर त्या रंगांचे तुम्ही कपडे परिधान केले तरी सुद्धा चालेल. आता आपण पाहूया की महाशिवरात्रीचा उपवास अशा कोणत्या स्त्रिया आहेत किंवा असे कोणते पुरुष आहेत त्यांनी चुकूनही करू नये. बऱ्याच वेळा असं होतं की आपण खूप कष्ट, मेहनत करत असतो, परंतु त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही. आणि आपण म्हणत असतो की मी उपवास केला, व्रत केलं, कष्ट केले, तरीही त्याचं फळ जे आहे तर ते मला मिळत नाही. तर काय होते की काही चुका ज्या आहेत तर त्या आपल्याकडून विशेष स्थितीवरती होत असतात आणि आपण महाशिवरात्रीला भगवान शिवशंकराची उपासना सेवा करत असतो. आणि अशा वेळी जर या स्त्रियांनी किंवा या पुरुषांनी उपवास केला तर त्याचे दोष जे आहेत तर ते त्यांनाच लागत असतात. तर त्यामध्ये पहिली स्त्री किंवा पुरुष आहे जे नेहमी दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करतात. दुसऱ्यांचं वाईट कसे होईल यासाठी ते प्रयत्न करत असतात किंवा सतत इतरांबद्दल नकारात्मक विचार किंवा वाईट त्यांच्याबद्दल बोलणे किंवा सतत वाईट गोष्टी करत असणे, इतरांना सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने जर अशा व्यक्ती त्रास देत असेल तर अशा स्त्री आणि पुरुषांनी चुकूनही महाशिवरात्रीला उपवास करू नका. या दिवशी जरी तुम्ही उपवास केला तर या उपवासाचं तुम्हाला कोणतेही फळ आहे तर ते मिळणार नाही. या उलट त्याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते तुम्हाला भोगावे सुद्धा लागू शकतात. यानंतर पुढची व्यक्ती आहे ती म्हणजे ज्या स्त्री आणि पुरुषांचा देवावर विश्वास नाही, देवावर श्रद्धा नाही किंवा श्रद्धेने जर तुम्ही व्रत करणार नसेल तर अशा स्त्री आणि पुरुषांनी सुद्धा या दिवशी व्रत करू नका. जर तुमच्या मनात देवतांची श्रद्धाच नसेल आणि हे व्रत तुम्ही जर केलं तर या व्रताचं तुम्हाला कोणतेही फळ जे आहे तर ते मिळणार नाही. त्यानंतर त्यांची तब्येत खूप बारीक आहे, ज्यांना वजन वाढवायचं आहे तर त्यांनी सुद्धा उपवास टाळावा. कारण महाशिवरात्रीला उपवास केल्यामुळे आपल्याला अशक्तपणा देखील येऊ शकतो. कारण हा उपवास आदल्या दिवशी करून दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो आणि म्हणून तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल. फक्त तुम्ही महादेवाची उपासना केली तरीही तुम्हाला या महाशिवरात्रीचं फळ जे आहे तर ते प्राप्त होईल. तसेच ज्यांना वारंवार भूक लागते, ज्यांचे डायजेशन खूप फास्ट आहे, त्यांनी सुद्धा उपवास करू नये. तसेच जी व्यक्ती सतत आजारी असते किंवा सध्या एखादी स्त्री किंवा पुरुष आजारी आहे तर अशा व्यक्तींनी सुद्धा महाशिवरात्रीचा उपवास चुकूनही करू नका. जरी तुम्ही या दिवशी उपवास केला तर त्याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते तुम्हालाच भोगावे लागणार आहेत आणि आता पश्चाताप देखील तुम्हाला करावा लागू शकतो. त्यामुळे अशा व्यक्तींनी महाशिवरात्रीचा उपवास जो आहे
तर तो चुकूनही करू नका. तसेच ज्या स्त्रिया गर्भवती आहेत, ज्या स्त्रियांच्या पोटामध्ये बाळ आहे, तर अशा अवस्थेत शरीराला पोषणाची खूप जास्त प्रमाणामध्ये गरज असते. आणि अशा वेळी जर तुम्ही उपवास केला तर तुमच्या आरोग्यावरती वाईट विपरीत परिणाम जे आहे तर ते सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो गर्भवती महिलांनी सुद्धा महाशिवरात्रीचा उपवास जो आहे तर तो करू नका. तुम्ही फक्त या दिवशी नामस्मरण केले तरीही त्याचं शुभ फळ जे आहे तर ते तुम्हाला प्राप्त होईल. यासोबतच ज्या महिला स्तनपान करत आहेत, ज्यांना लहान मूल आहे, लहान बाळ आहे, तर अशा महिलांनी सुद्धा महाशिवरात्रीचा उपवास करू नका. कारण त्यांना सुद्धा जास्त कॅलरीज, प्रथिने आणि द्रव्य पदार्थ जे आहेत तर त्याची आवश्यकता असते. आणि जर तुम्ही या दिवशी उपवास केला तर दूध कमी होऊ शकते, ज्यामुळे स्तनपान करणाऱ्या महिलांनी सुद्धा महाशिवरात्रीचा उपवास जो आहे तर तो आवर्जून टाळावा. आता ज्या स्त्रियांना मासिक धर्म आहे तर त्यांनी या दिवशी उपवास करावा का? तर पहा, या दिवशी तुम्ही मासिक धर्म असला तरीही उपवास करू शकता. तुम्ही फक्त उपवास करायचा आहे. उपवासाचे पदार्थ खाऊन तुम्ही उपवास करू शकतात. पण तुम्हाला या दिवशी पूजा करता येणार नाही. म्हणून तुम्ही फक्त उपवास करून ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. भगवान शिवाचे नामस्मरण करायचे आहे. तुम्ही एवढं केलं तरीसुद्धा तुम्हाला या व्रताचं शुभफळ जे आहे तर ते प्राप्त होईल. तसेच ज्या मुली आहेत, म्हणजेच सध्या आता त्यांना लग्न करायचं आहे, लग्नाच्या वयाच्या मुली आहेत, तर त्यांनीसुद्धा चांगला वर मिळावा, मनासारखा पती मिळावा, यासाठी महाशिवरात्रीला व्रत करून भगवान महादेवाची पूजा केली तरीही त्यांना मनासारखा जोडीदार जो आहे तर तो मिळत असतो. म्हणून अविवाहित महिलांनी सुद्धा या दिवशी व्रत नक्की करावं. आता यानंतर सगळ्यांनाच पडणारा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे महाशिवरात्रीला पूजा सकाळी करावी की संध्याकाळी? तर पहा, महाशिवरात्र हा जो दिवस आहे हा संपूर्ण दिवस अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो. त्यामुळे तुम्ही संपूर्ण दिवसभरामध्ये कधीही पूजा जी आहे तर ती करू शकता. महाशिवरात्रीची मुख्य पूजा रात्रीच्या 4 प्रहरात करणे सर्वात फलदायी मानले जाते. तरीही अनेक जण सकाळी लवकर स्नान करून सुद्धा अभिषेक करत असतात. काही जण घरी अभिषेक करतात, बरेच जण मंदिरामध्ये सुद्धा जाऊन अभिषेक करत असतात. पण महाशिवरात्रीला विशेष रात्रीच्या निश्चित काळात शिवपूजन करणे सर्वोत्तम मानले जाते. आता या महाशिवरात्रीचा 4 प्रहर पूजा कोणत्या वेळेमध्ये करावी? पहिला प्रहर जो असणार आहे तर तो संध्याकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत असणार आहे. तर या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही पूजा जी आहे तर ती करू शकता. दुसरा प्रहर रात्री 9 ते 12 असणार आहे. तिसरा प्रहर हा रात्री 12 ते पहाटे 3 असणार आहे. आणि चौथा प्रहर पहाटे 3 ते 6 वाजेपर्यंत असणार आहे. आता या 4 प्रहर तुम्ही जर पूजा करणार असेल तर तुम्ही याच काळामध्ये पूजा करायचे आहे. आणि ज्यांना या 4 प्रहरी जर पूजा करणं शक्य नसेल तर अशा वेळी बघा, आपण भगवान महादेवाची पूजा ही प्रदोष काळामध्ये करत असतो, म्हणजेच सायंकाळी करत असतो. प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्त होण्याच्या 1 तास अगोदर आणि सूर्यास्तानंतर 1 तास हा जो काळ असतो ना, हा प्रदोष काळ असतो. तर तुम्ही या काळामध्ये महादेवांची पूजा केली तरीही चालेल. आणि जर या काळामध्येही तुम्हाला नाही शक्य झाले तर अगदी सकाळपासून ते संपूर्ण दिवसभर, रात्रभर तुम्ही कधीही महादेवाची पूजा जी आहे तर ती करू शकता. आता जरी तुमच्या घरामध्ये शिवलिंग असेल, तुम्हाला बघा, देवघरातल्या शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे. मधाने अभिषेक करू शकता, उसाच्या रसाने अभिषेक करू शकता, पंचामृताने अभिषेक करू शकता. तेही शक्य नसेल तर तुम्ही शुद्ध पाण्याने अभिषेक केला तरीही चालेल. परंतु देवघरामध्ये शिवलिंग असेल तर त्याच्यावर तुम्हाला अभिषेक जो आहे तर तो करायचाच आहे. अभिषेक करत असताना तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्रांचा जप करायचा आहे. आता जरी तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तरीही तुम्हाला या दिवशी महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन जे आहे तर ते करायचं आहे.
तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.